नमस्कार साहेब. कुठून बोलताय सर? आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेंगुर्ला तालुका आहे आणि वेंगुर्ला तालुक्यात तुळस गाव आहे. तुळसगाव. हां, वेंगुर्ला तुळस. ओके. हे वेंगुर्ला हे कोकण किनारपट्टी मध्ये आलं. हो हो बरोबर. हो, बरोबर. आणि ठीक आहे. आपण मुलाचे कोण बोलताय? मी मुलाचा वडील बोलतोय. वडील बोलताय. बरं. ठीक आहे. आणि तुमचा संपर्क जो आहे तो आम्ही डिस्प्ले केलेलाच आहे. आम्ही ॲडिओ क्लिप बनवतो ही, म्हणजे जेणेकरून डेटा लोकांचं वाचेल. बरं, मला मग मुलाची माहिती सांगा. मुलगा कुठल्या जातीमध्ये आहे? मुलगा हिंदू मराठ्यामध्ये आहे. 96 कोळी मराठा 96 कोळी मराठामध्ये. बरं. आणि आता तू काय करतोय? मुलगा आमचा गॅरेज मध्ये सावंतवाडीला गॅरेज मध्ये आहे, कामाला आहे. हां 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 हां. फोर व्हीलरचं गॅरेज ना? हा. फोर व्हीलरचं गॅरेज. ओके. आणि आता त्याला पगार किती आहे तिथे? मुलाला 14,000 रुपये पगार आहे. हो, 14,000. प्लस त्याचे ना एक मुंबईमध्ये रूम आहे. मुंबईमध्ये रूम आहे. बरं, त्याचं भाडं येतं आहे? त्याचं भाडं पण देतं. हो हो हो. मी गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होतो, मला पण पेन्शन आहे. हां हां हां. तुम्ही कशामध्ये होता सर? हॅलो हॅलो. हा बोला. हां, तुम्ही कशामध्ये होता? मी गव्हर्नमेंटमध्ये हो, मी मुंबई पोलीसमध्ये होतो. अरे वा, अरे वा. बरं. आणि ठीक आहे. मुलाची आई काय करते? मुलाची आई गृहिणी आहे. गृहिणी आहे. बरं. आणि मुलाचा एक भाऊ आहे म्हटलात, ते कुठे राहतात? मुलाचा मोठा भाऊ आहे, तो मुंबईला भांडुपमध्ये राहतो. हां हां. तो तिकडे जॉब करतो. त्याचं लग्न झालं आहे का? लग्न झालंय, त्याला एक मुलगा आहे. होय काय? अरे वा. बरं. आता या मुलाची आणि त्या भाऊची सेपरेट रूम आहे? हो हो, याच्यासाठी सुपरी रूम ठेवलेली आहे, दिव्याला आहे. हां 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 हां. ती याच्या नावावर आहे, ती मुलाची दुसरी आहे ती त्याच्या नावावर आहे. बरोबर बरोबर. ठीक आहे. आणि हा मुलगा आता गावी राहतोय, ह्याला सावंतवाडीमध्ये काम करतोय आणि वेंगुर्ल्याला राहतो. बरं. आमच्या इथे राहतो, जाऊन येऊन काम करतो तो. हो हो हो. आम्हाला ना गावाला आमच्या बरोबर राहून त्याचा संसार करायचा आहे, त्याच्यामुळे इथे राहणारी मुलगी आम्हाला हवी आहे. खरंय. बरं. आणि हे सांगा मला, 1900 किती मधला मुलगा आहे? 1989 मधला आहे. 1989. ओके. ठीक आहे. आणि शिक्षण काय आलं आहे त्याचं? शिक्षण नॉन मॅट्रिक आहे. ओके. ठीक आहे. काय शिक्षणाचं तसं काय नाही, शेवटी कसं इन्कम महत्त्वाचं आहे, कारण समोरच्या पार्ट्या इन्कम बघतात. गावी घरदार आहे, शेतीवाडी आहे, भाजी आहे. हां हां हां. बरोबर. स्वतःची विहीर आहे आमची. होय ना? हां 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 हां. बरोबर. कुठल्या प्रकारचं काय अर्थाटी पण मुलीला काय कमतरता वाढेल असं काही वाटत नाही आहे, नाहीच आहे ते. बरोबर. फक्त मुलीने येऊन संसार करायचा फक्त. संसार सगळा टाकलेला आहे. फक्त येऊन तिने फक्त एवढंच की पुढच्या आयुष्यात त्यांनी आपलं इथे जगायचं आहे. बरोबर. आणि मुलगी कशी असावी तुम्हाला वाटतं? की म्हणजे खेड्यातली वगैरे पण चालते का? हो, खेड्यातली चालेल, शहरातली बोलेल, फक्त मुलीची राहण्याची इच्छा पाहिजे गावात. बरोबर. ठीक आहे. तिने का नोकरी वगैरे करायला पाहिजे? नोकरी नको, नोकरी करायची गरज नाही. तिला कशी परिस्थिती नाही आहे, नोकरी करायची आवश्यकता नाही आहे. ठीक आहे. हो, खूप बरं वाटलं. हो. तुमचा साहेब नंबर चेक करा. 98 21 22 81 79. बरोबर ना? हां, बरं. मित्रांनो पुन्हा एकदा ऐका. 9821 22 8179. हा वडिलांचा नंबर आहे. मुलाचे वडील आता बोलत आहेत आणि वडिलांचा नंबर आहे मुलाच्या. आणि मित्रांनो, त्यांना जाहिरातीसाठी त्यांना कॉल करू नका, कारण जाहिरातीसाठी मी सेपरेट नंबर माझा दिलेला आहे. उगाच त्यांना त्रास देऊ नका. ज्यांना कोणाला खरंच म्हणजे गरज आहे, म्हणजे लग्नाची, अशा मुलीनेच यांना कॉल करायचा आहे. उगाच टाईमपास म्हणून कॉल करायचा नाही आहे. आणि विवाह केंद्रांसाठी हा नंबर नाही आहे, कारण कसं बरेच म्हणजे विवाह केंद्र त्यांना सुचवू शकतात, नाही असं नाही. पण जे फेक विवाह केंद्र आहेत, म्हणजे जे उगाच मुलींचे फोटो दाखवणारे जे विवाह केंद्र आहेत, त्या लोकांनी इथे बघूच नका, कारण ते तुमच्यासाठी हे नाही आहे. तर मित्रांनो, माझी ही संकल्पना तुम्हाला कशी वाटते ते नक्की कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला वाटलं
की आम्ही चांगलं काम करतो आहे, तर तुम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त सिंधुदुर्गात शेअर करा, कारण सिंधुदुर्गाचा हा मित्र आहे. तर सिंधुदुर्गात शेअर करा आणि तुम्ही कोकण किनारपट्टी म्हणजे सिंधुदुर्गाच्या आजूबाजूला खेड्यापाड्यात शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून या मुलासाठी लवकरात लवकर आपल्याला याचं लग्न वाजवायचं आहे आपल्याला. धन्यवाद.